नमस्कार, मी आशुतोष स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सर्वांचं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे नितीन देशमुख यांनी त्यांचा गड राखून ठेवला. 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये नितीन देशमुख हे पहिल्यांदा बाळापूर मतदारसंघातून निवडून आले होते. 2019ची विधानसभा निवडणूक ही त्यांच्यासाठी सोपी गेली होती, कारण BJP आणि ठाकरे गट सोबत असल्यामुळे त्यांना एकहाती विजय मिळवता आला होता. पण यावेळेची विधानसभा निवडणूक ही त्यांच्यासाठी सोपी नव्हती. महाविकास आघाडीतर्फे बळीराम सिरस्कार, वंचित बहुजन आघाडीतर्फे सय्यद खतीब नतीकुद्दीन आणि महाविकास आघाडीतर्फे नितीन देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात होते. तिन्ही पण उमेदवार हे ताकदवर होते. मात्र नितीन देशमुख यांनी केलेली लोकांची कामे व सर्व जातीतील लोकांना सोबत घेऊन चालणे, प्रामाणिकपणा, जनता सर्वोपरी या सर्व गोष्टींमुळे बाळापूर मतदारसंघातील लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि पुन्हा नितीन देशमुख यांना विजय मिळवून दिला. पहिल्या फेरीपासून तर शेवटच्या फेरीपर्यंत नितीन देशमुख यांनी लीड कायम ठेवली आणि 82,088 मते घेऊन विजय मिळवला. नितीन देशमुख यांना 82,088 मते, तर 2 नंबरवर खतीब सय्यद नतीकुद्दीन यांना 70,339 मते, तिसऱ्या क्रमांकावर बळीराम सिरस्कार यांना 61,192 मते मिळाली. नितीन देशमुख यांनी 11,739 मतांनी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार खतीब सय्यद नतीकुद्दीन यांचा पराभव केला व सलग दुसऱ्यांदा या मतदारसंघावर विजय मिळवला आणि आपला गड राखून ठेवला.